गोलंदाज साजन येतोय गावदेवी वेल या संघाकडून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आणि त्यामध्ये साजन गावदेवी वेले या गोलंदाजाचा समावेश आहे. तर पंचांचा अतिरिक्त इशारा येतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. आपण पाहू शकता डिमेटिक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर केतन मुकादम स्टेट लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षण करताना इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज साजन. व्हीआयपी कडून वलताना सामनागर फलंदाज रुपेश. पहिला चेंडूला भिरकॉन दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दणदणीत चौकार. चेंडूवर पहिला चौकार वसूल करतोय रुपेश. चौकाराने रुपेश आपलं खातं करतोय आणि चौकारने अकाउंट ओपन होतोय जयदुर्ग सुरे या संघाचं. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय. रुपेश छोटू जो जयदुर्ग सुरे ए संघाचा अतिशय उत्कृष्ट सलामीचा फलंदाज आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर आपण पाहतो जयदुर्ग सुरे या संघाकडून. साजन दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. फील्डमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन नाही. यावेळी जोरदार अपील मात्र पंच सहमत नाहीत. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचं लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावांमध्ये भर पडते आणि धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे ती 5 धावा. एक्सपर्ट स्कोरर अल्पेशी गायकवाड माझ्या समेत आज संदीप मोरे सरांनाही आपण ऐकणार आहोत आणि थोड्याच वेळात सिद्दीक बाबे सरांचं आगमन होईल. वेलकम कृपेश, आपले हार्दिक स्वागत आहे. साजन टर्न फ्रॉम व्हीआयपी डायजिंड फेसिंग हिम विनोद पाटील. यावेळी दिशा भरकटली जाते. पंचांचा वाईटचा शर्यत येतोय. धावसंख्या सिंगलने वाढते आणि हा चेंडू मात्र गोलंदाज साजन याला पुन्हा टाकावा लागेल. गावदेव वेल विपक्ष जयदुर्ग सुरे या दोन संघामधील हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साजन गोलंदाजी मार्कवर सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज विनोद. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. मिडविकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकेरी धावीने आपलं खातं उघडतं फलंदाज विनोद आणि एकेरी धावीने संघाची धावसंख्या उडून चाललेली आहे ती 7 धावा. आपण पाहतात ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020 ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक ग्रामीण क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. साजन टर्न फ्रॉम व्हीआयपी डायजिन. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6ने मुसंडी मारते. धावसंख्या 6ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावर 13 धावा. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आता आपण 7 चॅम्पियन ट्रॉफ्या खेळले गेलेल्या त्या 8वी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय आणि सर्वाधिक षटकार हॅट्रिकचा विक्रम या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण तब्बल 33 फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केलेली आहे आणि हा चॅम्पियन ट्रॉफीमधला एक नवीन विक्रम आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं गोलंदाजाने. अतिशय उत्कृष्ट डिलिव्हरी वापसी करतो गोलंदाज साजन. पहिले षटक मार्गस्थ आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जयदुर्ग सुरे या संघाला. यावेळी मात्र मिड ऑफ रिझन मध्ये अडू शकणार नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी दणदणीत चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपण बघतो जयदुर्ग सुरे या संघाची. कोणत्याही फलंदाज बाद झाले नाही. एक जमेची बाजू आहे, प्लस पॉईंट आहे आणि धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेल्या 17 धावा. मोरे सर एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण जयदुर्ग सुरे ए संघाचा कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. रुपेश खेलपट्टीवर आहे, विनोद एक खेलपट्टीवर आहे. जर सुरई संघाचं आपण एकंदरीत अनालाइज केलं तर सुरई संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक दावेदार आपण पाहिलं होतं. सुरई संघाने मानकोलीच्या ग्राउंडवरच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि आज आपण पाहतोय की एक जबरदस्त परफॉर्मन्स करताना या क्वार्टर फायनल हा महत्त्वाची पायरी आहे आणि या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावांपर्यंत मजल पाहिले. एक मजबूत फाउंडेशन त्यांनी उभं केलंय. नक्कीच बीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात झाली होती. पहिली चॅम्पियन ट्रॉफीचा जर विचार केला तर आवाज भिनार संघाने बीसी चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं तर मात्र दुसरी चॅम्पियन ट्रॉफी करंडक उचलण्याचा मान मिळाला होता ते जयदुर्ग सुरे संघाला. या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. तिसऱ्या जर चॅम्पियन ट्रॉफीचा विचार केला तर भद्रावती कालेर संघाने त्या चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं आणि चौथी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती सोनाले ग्राउंडवर. तिथे मात्र गावदेव वेले ओवली संघ वंडरबॉय भिवंडे जयेश पाटीलचा संघ विजयी झाला होता. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 17. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर दूरच्या डोक्याकडून बॉबी. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 17 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठून काढलेलं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शक्ती प्रदर्शन खरं तर करावं लागते. फलंदाजांना शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जयदुर्ग सुरे हे संघाच्या दोन्ही सलामीरांकडून खास करून रुपेश छोटू अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडला होता कारण त्याच्या इनिंगमध्ये एका षटकारे नाही 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. खूप चांगलं टॅलेंट आहे, खूप चांगलं स्किल आहे त्याच्याकडे आणि ते डेव्हलप करतोय तो पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज बॉबी दूरवरच्या टोकाकडून सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज विनोद. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. यावेळी चेंडूला टोललेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चातुर्य आहे. आपण पाहिलं की अनुभव आहे या दोन्ही खेळाडूंकडे आणि या अनुभवाचा योग्य वापर योग्य क्षणाला वारंवार पाहताना मिळतोय आणि जी गरज आहे संघाला ती गरजेची पूर्ती या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षित आहे आणि ती पूर्ण होताना दिसते. नक्कीच 2 धावा दरम्यान पूर्ण होतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या कडून झाली ते 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉबी दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा राईट मोड द विकेटचा मारा. लेफ्ट हँड गोलंदाजी हाताळला त्यावेळी मात्र चेंडूला पॉइंट रिझनमध्ये टोललेलं आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतंय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. छोटा फटाका बडा धमाका छोटू. कारण वारंवार रुपेशचा उल्लेख हा एक चतुर खेळाडू म्हणून होतो आणि तेच तो सादर करतोय. जिथे 2 धाव अपेक्षित होती तिथे तिसरी धाव देखील घेतली ती रुपेशने. मोस्ट वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सदिक बाबे सरांचं इथे आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. वेलकम. बॉबी गोलंदाजी मार्क वर यायला मध्ये पंच केलेल्या चेंडूला कव्हर पंचच्या डोक्यावरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 24 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय सुरुवातीच्या या
पहिल्याच सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं निर्णय घेतले होते वेले संघाने, असं वाटलं होतं की वेले संघ कुठेतरी एक चांगला दबाव टाकेल, एक चांगलं टॅलेंट दाखवेल. मात्र ज्या चुका झाल्यात आणि ज्या चुकांची परिणिती आपण पाहतो की धावफळ हा खूप फुगीर झालेला आहे. धावसंख्या 9 चेंडूच्या अंती 24 पर्यंत पोहोचली. धावसंख्या 24 आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली धावसंख्या इनफ टोटल धावफलकाला पाहायला मिळते. वेले संघानं कमबॅक करायला हवं. ज्या चुका झाल्यात त्या सुधारायला हव्या. एक चांगली रणनीती, एक चांगले डावपेच आखायला हवेत. अजूनही उशीर झालेला नाहीये, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर तब्बल 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी शबल खसून केल्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. इथून वापसी करू शकतो गावदे वेले संघ आणि क्षमता आहे, क्षमतेवर कुठले प्रश्नचिन्ह नाही, मात्र क्षमता त्याने सिद्ध करावी लागेल. वैविध्यता हा महत्वाचा फॅक्टर असतो गोलंदाजांचा, आणि तोच अवलंबला तर नक्कीच परिणिती आपल्याला पाहते की चेंजेस पाहायला मिळतात, आणि तो चेंजेस इथे पाहायला मिळतात या चेंडूवर. बॉबी सामना करेल फलंदाज रुपेश. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. कुठली संधी नाही, चेंडू जातोय सीमा अपार, अगदी तोलून मापून मारलेला षटकार, कॅल्क्युलेट षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं तर उजव्या यष्टींच्या बाहेर अशा प्रकारचा चेंडू हाताळणं योग्य असतं, मात्र डाव्या यष्टींच्या बाहेर अशा प्रकारचा चेंडू हाताळणं घातक असतं. आणि त्याच परिणिती आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला, रुपेशने ओळखलं, चेंडूची गती ओळखली, आणि तदनंतर ज्या पद्धतीने फुटवर्क स्टान्स घेतला आणि तदनंतर जी पॉवर लावली, अप्रतिम. आणि त्याच परिणिती आपण पाहतोय की लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेला हा अप्रतिम षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने आवडून जळली ती 30 धावा. बॉबी पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून वळताना सामना करत फलंदाज रुपेश छोटू. यावेळी समोर केलेला आहे, डाऊन दी ग्राउंडला. कुठली संधी नाही, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जशी जोड त्याला नाही तोड, तसंच क्रिकेट इथे पाहायला मिळते. रुपेश हा अनुभवाने परिपक्व असणारा हा खेळाडू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनोद आणि रुपेश अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी करताना पाहायला मिळते. जी अपेक्षा होती संघाची, जी गावाची अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण करताना हे दोन्ही सलामीवीर. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 17च्या सरासरीनं बिनबाद 34. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय जयदुर्गा सुरे या संघाकडून. खास करून रुपेश चांगल्या टच मध्ये, आणि वैयक्तिक जर बघितलं तर 26 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. विनोद आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. जयदुर्गा सुरे हे संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुपर 8 मधील ही पहिली लढत, क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. जयदुर्गा सुरे ए विपक्ष गावदेव वेले, त्यानंतर जयभजन गोडसे ए विपक्ष जयभजन गोडसे बी हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार. त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर विरुद्ध गावदेवी अंजूर, आणि त्यानंतर शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे जांतराचा खारबाव विरुद्ध जहानमान टेंबवली. गोडसई ए संघाचा कर्णधार, गोडसई बी संघाचा कर्णधार. जर आपण इथे या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाला असाल तर हा पहिला ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी. दोन्ही संघाचे कर्णधार तयारीत राहायचं आहे. जय गोडसई बी संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. ए संघाचा कर्णधार जर आला असेल तर आपण दखल घ्या. हा पहिला ऑफिशियल कॉल. तर 2 षटकाची समाप्ती आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदीप मोरे सर. धन्यवाद सुभाष. सर्वांना शुभ सकाळ, शुभ रविवार. चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 अंतिम दिवस. शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला इथे मात्र हुक केलंय आणि चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या वरून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम दर्जेदार षटकार.
गेंद की लाइन से अपने आप को अलग किया था वहां पर विनोद ने। दोस्तों आप देख रहे हैं बीसीए चैंपियन ट्रॉफी अब तक लाए हैं पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और दीवा स्पोर्ट दीवा। पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र त्याच अँगलने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पायावर आदळतोय. पायचीची दाद मागितली होती पंचांकडे, मात्र पंच असहमत. लेग बाईचा इशारा, अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 41 वर. श्याम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सुरईच्या खेळाडूंसाठी ₹200 आर्थिक पारितोषिक इथे जाहीर होतंय. धन्यवाद. Yes, More sir, these two are looking very confident like Rupesh Chotu who played a fantastic knock so far. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. पुढचा चेंडू निलेश राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट डिलिव्हरी डाव्या स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. पंच इथे मात्र 250वा वाईट चेंडू हाताळला जातोय आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 42 वर. 42 धावा धावफलकावर. एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळते या तिसऱ्या षटकाच्या प्रारंभी. बिल्कुल सुबह सुबह जयदुर्गा सुरई के बल्लेबाजों ने रनों की लूटमार मचा रखी है. निलेश पुढचा चेंडू. इथे मात्र फ्लिक केले चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. अप्रतिम दर्जेदार छोटू धमाका चौकार. रुपेश छोटू जो हैं वो बहुत ही टेक्निकल बैट्समैन है. गेंद की मेरिट पे मोरे सर बल्लेबाजी करते हैं और सुबह को उन्होंने रंगीन बना दिया और रनों की लूटमार मचा रखी है जयदुर्गा सुरई ने. नक्कीच असे बरेचसे टॅलेंटेड खेळाडू आपण जर पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर अजय भोईर असेल, नंदन पाटील असेल, जयेश पाटील असेल, सागर भोईर असेल, छोटू असेल, बरेचसे असे टॅलेंटेड खेळाडू आहेत जे पॉवर प्ले मध्ये अतिशय तंत्रशुद्ध आणि एक चांगली फलंदाजी करतात. निलेश पुढचा चेंडू. रिवर्स अटेम्प्ट, क्या बात है, ये तो झांकी है, बहुत कुछ बाकी है. अप्रतिम रिवर्स षटकार. फ्रंट फुट को आगे किया, स्विच हिट किया, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के ऊपर 6 रन. स्विच हिट जब पेटरसन ने खेला था तो काफी विवादित रहा था. बाद में आईसीसी ने उसको परमिशन दिया. रिवर्स स्वीप डेविड ऑटन ने खेला था, जिम्बाब्वे के पूर्व कैप्टन. हर खिलाड़ी के साथ उसके शॉट जुड़ गए. अपर कट के लिए सचिन तेंदुलकर का नाम आता है, हालांकि उसके बाद वीरेंद्र सहवाग ने उस तरह के शॉट्स बहुत खेले. तर या 6 धावांनी 52 धावांचा टप्पा अर्धशतक पूर्ण करतोय जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा संघ आणि 36 वर खेळतोय रुपेश छोटू. और सबसे बड़ी बात है कि 50 की पार्टनरशिप भी हुई. पुढचा चेंडू निलेश. जागेवरून खेळण्याचा मनसुबा होता, मात्र तदनंतर थोडासा फ्रंट फूट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इथे मात्र श्याम द्वारकानाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी ₹200 पारितोषिक या खेळाडूंसाठी आहे, सुरई संघासाठी खास करून. रमाकांत और अक्षय ने इस चैंपियन ट्रॉफी 88 रनों की भागीदारी की थी. ये सारा लेखा जोखा अल्पेश गायकवाड, मैन ऑफ गोल्डन फिंगर. सुरेख चेंडू. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धावाची संधी, मात्र सुखरूप पोहोचतोय तो रुपेश. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि तो देखील सफल. क्या बात है. 39 धावसंख्येवर खेळतोय रुपेश आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 55 वर. देखिए 3 षटक पूर्ण. संदीप मोरे, मैं यहाँ विनोद की सराहना करूंगा. रुपेश अपने अर्धशतक की तरफ बढ़ रहे. उन्होंने तीसरा रन जोखिम बड़ा लेके स्ट्राइक उनको दिया है, लेकिन ग्राउंड में लाठीचार्ज क्रिकेट चलता हुआ. नक्कीच ह्याला म्हणतात एक सांघिक भागीदारी किंवा एक टॅलेंटेड क्रिकेट. जी कर्णधार पदाची जबाबदारी होती विनोदवर, त्याला योग्य न्याय किंवा योग्य भूमिकेत विनोद आपण पाहतोय. आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी 2020 अब तक लाए हैं. बीसीए चैंपियन ट्रॉफी अब तक लाए हैं पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और दीवा स्पोर्ट दीवा. दीवा स्पोर्ट दीवा जिस शो में रहती है वो शो में 2 नहीं 4 चांद लग जाते हैं. सुबह के सत्र में मैं सभी का हार्दिक स्वागत करता हूं
ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आज का पहला मुकाबला देख रहे हैं। ये पहला क्वार्टर फाइनल है जय दुर्गा सुरई ए और गावदेवी वेले के बीच में हो रहा है। जय बजरंग गोरसई बी और ए का मुकाबला मैच ऑफ मॉर्निंग आप देखने जा रहे हैं। हंसिका स्पोर्ट पिंपल घर और गावदेवी अंजूर आमने सामने। जानता राजा खारबाव रमेश तरेफ एम टीम है, दो हात लेंगी जे हनुमान टेंबोली से। अंतिम षटक हे निर्णायक षटक असेल. आता मात्र वेले संघाला कुठेतरी विचार करावा लागतोय, कारण धावफलक जर आपण पाहिलं तर 3 षटकाच्या अंती एकंदरीत 18 चेंडूमध्ये 55 धावा पूर्ण करतो जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई संघ. शेवटचं षटक आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जाते विजेंद्र. बरेच युवा खेळाडू असणारा हा संघ आपण पाहतोय. वेले संघ मात्र क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचतो, एक चांगली बाजू. शेवटचं षटक सामना करतोय 39 धावसंख्येवर खेळणारा रुपेश. इस स्पर्धा में कई महान कमेंटेटर्स ने रंग भरा। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, आईपीएल कमेंटेटर कुणाल दाते, मच्छेंदर पाटिल, कमेंटेटर मनीष पाटिल जो कि इंटरव्यू के सम्राट रहे थे। सुनील पवार ने अपने अंदाज से अलग रंग भरा। सभी का विशेष धन्यवाद। आज वॉइस ऑफ वसई संदीप मोरे और भिवंडी के चलते फिरते कंप्यूटर शुभा धुमाल मेरे साथ हैं। धन्यवाद सिद्दीक भाबेजी. तर शेवटचं षटक विजेंद्र. क्षेत्ररक्षणाचं जाळ परिपक्व असं असावं अशी एकंदरीत त्याची ही चाचपणी. इथे मात्र मोठा फटका. मिड विकेटच्या वरून जाणारा दणदणीत खणखणीत दमदार षटकार. हालांकि पहली इनिंग चल रही है और कबल अज वक्त मैं कुछ नहीं कहना चाहूंगा, लेकिन ऐसा लग रहा है कि रुपेश छोटू और विनोद घर से सेट होकर आके बल्लेबाजी कर रहे हैं। सकाळचा जिस तरह से नाश्ता उन्होंने दो धारी तलवार चलाई है, इसे कहते हैं काउंटर अटैक। खरबूजा छुरी पे गिरे, कटना खरबूजे को है, छुरी खरबूजे पे गिरे, कटना खरबूजे को है। धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत 61. 45 धावसंख्येवर खेळतोय रुपेश छोटू. जर एक षटकार आला तर अर्धशतक पूर्ण करणार आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरेल रुपेश. विजेंद्र रुपेश साठी इथे मात्र अर्धशतक पूर्ण करताना हा छोटा धमाका छोटू. की बल्लेबाजी कर रहे हैं। हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे गए थे। बहुत खूबसूरत पुल, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल और अर्धशतक पूरा करते हुए रुपेश छोटू। अल्पेश ये बताइए कि बीसीए चैंपियन ट्रॉफी में अब तक 8वां अर्धशतक लगा है। इसका मतलब है मोरे जी कि ये जो विकेट है बैट्समैन के लिए काफी अच्छी है। आपण जर पाहिलं असेल केपीएल ही स्पर्धा या मैदानावर खूप गाजली होती आणि तदनंतर बऱ्याचशा स्पर्धा झाल्या. गेल्या वर्षी याच वर्षात आपण खासदार चषक जो 28 बाईक टेनिस विश्वातील महाविश्वकरंडक म्हणून ज्या स्पर्धेला लोकप्रियता मिळाली, लोकांनी उचलून धरला त्या स्पर्धेला. और क्या माहौल था जब रायगढ़ और ठाणे का मैच हो रहा था। या मैदानावर त्यावेळेला एकंदरीत जवळपास 80,000च्या वर क्रीडा रसिक उपस्थित होते आणि YouTube वर जर आपण पाहिलं जवळपास 80,000च्या 70,000च्या आसपास क्रीडा रसिक ते लाईव्ह पाहत होते आणि टेलिव्हिजनवर केबल वाहिनीच्या द्वारे देखील बरेच क्रीडा रसिक त्या स्पर्धेशी निगडित होते. नहीं, खासदार चषक में तो आपको मैं मुबारकबाद देता हूं कि जिस तरह से आपने ओपनिंग सेरेमनी किया था उसका वन ऑफ द फंटास्टिक ओपनिंग सेरेमनी फ्रॉम मोरे। सुरेख चेंडू. आता मात्र मैदानाच्या समतळ खेळणाऱ्या का कार्पेट शॉट चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळतो. एक धाव मिळते, दुसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या पूर्ण करता येईल. रनिंग बिटवीन द विकेटचा एक चांगला प्रत्यय रुपेश आणि विनोद द्वारा. देखिए संदीप जी, वेले की टीम बहुत अच्छी टीम है। ना जाने क्यों आज उनकी फील्डिंग उतनी उच्च स्तरीय नहीं हो रही। हालांकि एक फाइटर टीम है। श्याम द्वारकानाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहे आणि आणखीन पारितोषिक देखील सुरेश संघासाठी येत आहेत.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अंगाचा स्पर्श घेऊन इथे मात्र पॉइंट क्षेत्राकडे वळतोय. फक्त एकच धाव. 3,000. गुरसई बी के कैप्टन और गुरसई ए के कैप्टन, मैच ऑफ मॉर्निंग, क्लैश ऑफ टाइटंस को देखना ना भूलिए बीसीए चैंपियन ट्रॉफी 2020 में. इथे पारितोषिक येते 3,000 रुपयाचं. पुढचा चेंडू विजेंद्र आखूड टप्प्याचा चेंडू अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्पर्श घेतलाय का त्या या चेंडूनं? होय. आणि यष्टीरक्षाच्या वरून इथे मात्र चेंडू जातोय, मात्र एक धाव मिळतोय. रोख रक्कम 3,000 रुपये. अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू रुपेश छोटू याच्यासाठी पारितोषिक येत आहे आदरणीय रोशनजी वजे यांच्याकडून. हे 3,000 रुपयाचं पारितोषिक रुपेशसाठी. अभिनंदन रुपेश, अभिनंदन सुरेश. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सामना करील रुपेश. खेळतोय तो 53 धावसंख्येवर. फुलटो चेंडू व्यवस्थित समाचार घेऊ शकला नाही, मात्र एक धाव इथे मात्र मिळू शकणार नाही कारण चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आहे. आणि जो बीसीएचा रूल आहे त्या रूल प्रमाणे जर टप्पा पडला असेल, नाही पडला, पंच म्हणतायत नाही पडला. पंच आणि कमिटी मेंबर्स निर्णय जो घेतील तो निर्णय अंतिम निर्णय असेल. तर अशा पद्धतीनं धाव पूर्ण झाली की नंतर आपण विषय करूया. मात्र हा पहिला डाव पूर्ण झालेला आहे. वेले संघानं रवाना व्हावं आणि गोरसई संघ, दोन्ही गोरसई संघ, ए संघ आणि बी संघ, जय बजरंग गोरसई ए संघ आणि जय बजरंग गोरसई बी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यावे. आणि विनंती करतोय सिद्दीक भाबेजी आमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये असतील. आइए दोस्तों, बीसीए चैंपियन ट्रॉफी का चैंपियन तो कौन बनेगा ये देर शाम फैसला हो जाएगा. जिस तरह 1993 में जो चैंपियन ट्रॉफी हुई थी, भारत ने पाकिस्तान को शिकस्त दी थी और चैंपियन ऑफ चैंपियन बने थे रवि शास्त्री. लेकिन बीसीए का चैंपियन कौन बनेगा, दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. मेघनाथ केने गुरसई बी के कैप्टन मेरे से जुड़ चुके हैं. गुरसई ए के कैप्टन आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. संदीप मोरे वॉइस ऑफ वसई, और हमेशा मैं जिनको कहता हूं कि वो हमारे कमांडो हैं, बहुत खास मित्र सचिन मात्रे के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. सुस्वागतम सचिन, वेलकम. टॉस बॉक्स में ए के कैप्टन भी जुड़ चुके हैं. हेड कहना है बी के कैप्टन का आया ले, टॉस को जीता है इस वक्त ए गुरसई ने. और धन्यवाद सचिन जी. मयूर केणे गोरसई संघ ए संघाचा कर्णधार आहेस. मयूर, नाणेफेक जिंकतोयस. 4 षटकाचा सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण पाहिलं की सुरई संघाने जवळपास 60च्या वर धावफलक नेलेला आहे नाणेफेक हरल्यानंतरही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलायस? कारण की रन खूप जास्त होतात आणि आम्ही 3 राऊंड चेसिंग केलेले आहेत, तर आम्ही हा राऊंड पण चेसिंग करू. कोणावर जास्त अपेक्षा असतील गोलंदाजांवर? सूरज आहे, मी आहे, पंकज आहे आणि पवन आहे. आज गोरसई ए संघाचा काय मनसुबा असेल चॅम्पियन्स ट्रॉफी 2020? नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार, कारण की वर्षातून एकदा चॅम्पियन ट्रॉफी असते, तर वर्षभर थांबायला लागेल, तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न नक्की करू. कसं वाटतंय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस, हायवे दिवा आणि दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा हे आयोजन? खूप छान आहे. अभिनंदन, थँक्यू. मेघनाथ केने, सबसे पहले तो ये बताइए, मैं डिफरेंट सवाल करूंगा. बीसीए चैंपियन ट्रॉफी में आपकी टीम जो खेली है अभी तक, एज अ कैप्टन आप सेटिस्फाई? बहुत अच्छी खेली है अभी तक और ये मैच में भी अच्छा करने की कोशिश करेंगे. टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग करते.
ये बताइए कि चैंपियन ट्रॉफी का इस मैच का चैंपियन कौन सा खिलाड़ी रहेगा? इस मैच में तो 11 खिलाड़ी हमारे चैंपियन है। जो भी जीतेगा 22 खिलाड़ी चैंपियन होंगे। क्या बात है, बहुत अच्छा मैसेज मेघनाथ दे रहे। मेघनाथ, ये बताइए, पिच में लग रहा है कि बहुत ज्यादा रन है, अपोजिशन साइड ए को कहाँ तक रोकना चाहेंगे? पहले हमारी फलंदाजी है। पहले हम ज़्यादा ज़्यादा स्कोर करके सामने वाली टीम को रोकेंगे। और ये बताइए कि इनिशियल ओवर में जिस तरह ए ने फील्डिंग ली है, सॉरी, इनिशियल ओवर, उसमें कौन सा बैट्समैन है जिस तरह रुपेश छोटू और विनोद पाटिल ने बल्लेबाजी की, आपकी तरफ से अच्छी शुरुआत देंगे? हमारी तरफ से तो ओपनिंग संदेश करेंगे और लास्ट में भावेश पवार है, पवन है, मैं हूँ, राहुल है, सब अच्छे खेलेंगे। दोनों टीमों का बहुत बड़ा नाम है और दोनों टीमें पिछले सीजन में बहुत अच्छा कर चुकी है। अपेक्षा करते हैं कि ये मैच भी अच्छा रहेगा। ज़रूर। All the best. The news from the toss box is Gorsaiye won the toss, selected ball first, is back to the commentary box. दोस्तों, सुबह के सत्र में आपका हार्दिक स्वागत है। दीवा स्पोर्ट दीवा और पुरुषोत्तम इंटरप्राइजेस की जानिब से आप देख रहे हैं बीसीए चैंपियन ट्रॉफी। देखना है कि आज चैंपियन कौन सी टीम ग्रामीण की बनती है। लक्ष्य जो सामने रखा है वो 73 रनों का है। अल्पेश गायकवाड ने पूरी स्पर्धा में काफी रंग भरा है। बताया कि 33 बैट्समैन सिक्सर की हैट्रिक लगा चुके हैं। कौन कहता है कि हौसले के लिए आपको हाथ या पांव चाहिए? हौसले के लिए तो आपको उड़ान भरना है, तो आपका हौसला ऊपर है। सो लौट चलते हैं इस मैच की तरफ। विजेंद्र और नीलेश दोनों ओपनर्स बीच मैदान पर गेंदबाजी की शुरुआत अतुल करते हुए मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ पहली गेंद के साथ। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया गैप में, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। टिट फॉर टॅट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर चौकार पेश केला होता रुपेश छोटू यांनी आणि पहिल्या चेंडूवर चौकार पेश करताना निलेश हा फलंदाज. अल्पेश गायकवाड थोड़ा हमारे से ये बताइए, अल्पेश के हाईएस्ट चेसिंग किसने किया अब तक इस चैंपियन ट्रॉफी में? हाईएस्ट चेस किस टीम ने किया और कितना? पिंपलगढ़ ने किया है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, बढ़िया गेंद, लेन गेंद, अपील और आउट कॉट बिहाइंड। गेंद थी, बल्ले का चुंबन लेकर विकेट कीपर के पास। वापसी करताय ना गोलंदाज आपण पाहतोय. एक तुम्हारी एक हमारी दोन चेंडूंवर पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर वापसी करताना फलंदाज बाद. डीजे लावण्या साउंड स्वप्निल पाटिल, वाकई में बहुत खूबसूरत वॉइस आप तक पहुंच रहा है। पहला झटका लगता हुआ नीलेश आउट हुए थे, फुटवर्क साथ नहीं दे रहा था, जगह से खड़े खड़े खेले थे। ये सारा टेलीकास्ट आप तक पहुंचा रही है हमारी टेक्निकल टीम, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट, जलपेश भुईर और सूरज मात्रे एंड कंपनी। बहुत ही सुहाना मौसम, सामने लोधा की आसमान से बातें करती हुई इमारतें। सिर्फ दीवा स्पोर्ट दीवा का जब भी शो हो तो मुंडोरा याद आ जाता है। हमारे दाई और सुरई गांव में पीछे अंजूर है और सिद्धि विनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड से बीसीए चैंपियन ट्रॉफी आप देख रहे हैं। नवीन फलंदाज केतन मुकादम येतोय वन डाऊनला खेळण्यासाठी. पहिला फलंदाज सुरुवात तर चांगली केली होती निलेश याने, मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये परावर्तित करू शकला नाही. गेंदबाजी के लिए अतुल तैयार होते हुए, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन है, जबकि सर्कल के बाहर हम देखते हैं वाइड ऑफ लॉन्ग ऑन एक खिलाड़ी है, जबकि एक खिलाड़ी ऑर्थोडॉक्स मिड विकेट पे है। अतुल राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा कंट्रोल पुल स्ट्रोक है, हालांकि खींच के मारना चाहते थे, हाना चलती भी 1 रन। तर एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज केतन आणि एका धावेने संघाची धाव संख्या उचलली ती 5 धावा. 73चं लक्ष्य आहे. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 5 रनों पे पहुंचा है। बीसीए
चैंपियन ट्रॉफी की खूबसूरत सुबह और खूबसूरत स्वागत आप सभी का। आज 8 दिग्गज टीमें लोहा ले रही है। अगला मुकाबला क्या नाम दिए शुभा धुमाल अपने, इस गेंद के बाद मैं बताता चलूंगा। इस मरतबा मिसक्यू हुक शॉट है, शॉट फाइन लेग के फील्डर से पहली गेंद गिरी थी, बढ़िया फील्डिंग, कुछ रन बचा है अपने टीम के लिए। ग्रामीण क्रिकेट का रंग गुलाबी, आप देख रहे हैं बीसीए चैंपियन ट्रॉफी, ये शुभा धुमाल ने टाइटल दिया है। हालांकि टाइटल का चलन शुभा धुमाल 2003 में मैंने लाया था, लेकिन मेरे नक्शे कदम पे शुभा धुमाल एक से बढ़कर एक टाइटल दे रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार अतुल, सामना करेंगे बैट्समैन केतन। आस्किंग रन रेट बढ़ा हुआ है। फुल टॉस गेंद, स्विंग किया, बीमर गेंद, नो बॉल, लेकिन बल्ले पे पूरी तरह नहीं आई क्योंकि चेहरे के पास थी। यही कारण था कि दोनों अंपायर्स बीमर घोषित करते हुए और 1 फॉर दी, एक बीमर आप कर चुके, ये इशारा आता हुआ। 63वां नो बॉल है। ये सारा लेखा जोखा अल्पेश गायकवाड़ दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करते हुए, दिन में लाजवाब अंपायरिंग करते सोना और रात में सोने पे सुहागा। 8 रन 1 विकेट। आउट हुए नीलेश, फ्री हिट है बाएं हाथ के बैट्समैन विजेंद्र के लिए। शॉर्ट गेंद खींच के मारा, फील्डर डीप में मौजूद, 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 पर पहुंचा है। अगला मुकाबला जहां गोरसई ए ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है, बी को बल्लेबाजी की दावत दी है। उसके बाद एक और बड़ा मुकाबला हंसिका पिंपलगढ़ बनाम गावदेवी अंजूर। क्या मुकाबले हैं, 8 चोटी की टीमें। इस मरतबा अच्छी लंबाई की गेंद थी, पिछले पांव पे चले गए, गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन। देखिए यहां से बड़े स्ट्रोक की जरूरत है और जयदुर्गा सुरई के जो गेंदबाज है, खासतौर से पहला ओवर कर रहे अतुल, इन्होंने बहुत खूबसूरत ओवर किया। कुल मिलाकर केवल 10 रन दिए। अब बचे हुए 3 ओवर में 63 रन, जो आस्किंग रन रेट है वो किसी पहलवान की तरह 21.00। नक्कीच, कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल. गावदेवी वेले संघाच्या फलंदाजांना हवाई मार्गाचा वापर करावा लागेल, कारण सिंगल डबलने काही साध्य होणार नाही. गावदेवी वेले संघाला हा सामना जिंकायचा असेल तर हवाई फायर करावा लागेल. मोस्ट इकोनॉमिकल बॉलर इन हिस्ट्री ऑफ भिवंडी क्रिकेट मनोज भुईर वहां पे गए थे। देखना है कि दूर वाला छोर जो कि लोधा एंड है, वहां से कौन से गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। यू आर वॉचिंग ग्रामीण क्रिकेट का रंग गुलाबी, बीसीए चैंपियन ट्रॉफी 2020। वेलकम ऑल ऑफ यू एंड गुड मॉर्निंग। फंटास्टिक एटमॉस्फेयर राइट ऑफ अस, यूथ सपोर्टर्स ऑफ सुरई, वेलकम। सुरई के बहुत सारे समर्थक हमारे दाईं ओर हैं, क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी, सभी का हार्दिक स्वागत। So back to cricket is going to be Akash brought into the attack from Lodha end, facing batsman Ketan. Ball this time fine delivery, inside edge of the bat rose to short backward square leg, but meanwhile batsman gets one. 1 to score now. Score moves up to 11 for the loss of 1 wicket. 11 for the loss of 1 wicket. Yes, sir. I think from here Gaudevi Vele needing some huge stroke because asking run rate is creeping up. नक्कीच इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. दुसरं षटक मार्गाचे धावसंख्या आपण पाहतो, धावपलकर 11 धावा आणि एक फलंदाज बाद होऊन फेअरमध्ये परतलेला आहे. Akash, tall man, turn from Lodha end, right arm over the stumps.
Facing him Vijendra, very straight out view. Foreman inside the ring, like an international cricket. Good rule used by Diva Sport Diva. This time put away. Mighty blow, 6 runs. फटक्याची खरं तर आवश्यकता होती गावदेवी वेल या संघाला. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूला वाट दाखवली. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झालेली ती 17 धावा. Great shot. Great shot indeed from left-handed batsman. Now batsmen freeze their arms. Welcome Nikesh Patil Goa, who compliment for commentary panel. Thank you, sir. NR Narayan Patil Sawat, all the best for Surai. And there we watch Akash. Balls this time nicely played on the onside, straight to fielder. There is a fielder fumble and finally batsman taken 2. So 2 more to total now. Score was up to 19. 19 रन, 1 विकेट. वेले की टीम 73 का पीछा कर रही. Subhash, I think a lot of runs on the surface and boundaries not a very much long like IPL boundary. नक्कीच आणि धावांचा पाऊस आपण अगदी पहिल्याच दिवसापासून पाहिला, कारण या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 118 आहे. जांतराचा खारबाव संघाच्या नावे. And there we watch Akash. This time tried to pull it, miscue stroke, but just in front of the long leg fielder. 1-2 score now. Vijendra trying very hard, but still the match is controlled in favor of Jai Durga Surai. आज लग रहा है कि पूरा सुरई गांव हमारे दाइयों ओर है. सभी का हार्दिक स्वागत है. And there we watch Akash. Facing him batsman Ketan. Still long way to go. 20 for the loss of 1 wicket. Akash. Ball this time mighty blow. Big one. 6 runs. अप्रतिम फटका आपण पाहतोय. बंदे में दम, नाम है केतन मुकादम. Yes, Ketan Mukadam, one of the dangerous player. And Ketan Mukadam, I think yesterday play for City Cricket in Molly Sport. Joy Kumar. Yes. But a great shot. Score bouncing to 26 for the loss of 1 wicket. Massive hit, maximum. And there we watch Akash. Second over in progress. Facing him, batsman Ketan Mukadam. Fine delivery, appeal for caught behind. Yes, he's out. But I think this is the good sportsman spirit showing by batsman. Himself out his crease. समाप्ति पर 26 रन आए और दौड़ में 47 रन चाहिए. देखिए क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. ये बीसीए चैंपियन ट्रॉफी है. ये दीवा स्पोर्ट दीवा वालों का शो है. यहाँ पे आपको चैंपियन बनना है तो फिर चैंपियन क्रिकेट खेलना होगा. क्या होनी को अनहोनी में पलटने जा रही है वेले, बताएंगे आपको कंप्यूटर चलता फिरता कमेंटेटर जो आजकल बहुत ज़बरदस्त टच में है. और जब से 2015 से लेट गोपीनाथ मुंडे से मेरे साथ हैं, आज भी साथ हैं और कल भी रहेंगे. शुभ धुमा. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर.
एक मोठं लक्ष आहे 73 धावांचं. निलेश हा शून्यावर बाद होऊन एका चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं होतं 4 धावा त्याने वसूल केल्या. त्यानंतर मात्र त्याला तळ ठोकता आलं नाही. विजेंद्र एका बाजूने चांगल्या फलंदाजी करतोय. केतन हा चांगल्या टचमध्ये होतो, मात्र नुकताच बाजून पॅवलमध्ये परतला आणि नवीन फलंदाज मोनिश येतोय. गुनेश पाटिल हमने से सुरई को ऑल द बेस्ट कहते हुए बहुत स्वागत है आपका. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 26 धावा. 12 चेंडूने 12 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुपर 8 मधील पहिली लढत आपण पाहतोय. जयदुर्ग सुरई विरुद्ध गावदेव वेल या दोन संघामध्ये. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये, त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय. त्यानंतर पॉइंट आणि कव्हरी 30 सलकामध्ये पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक सीमाशी लगत तैनात केले गेले आहेत. या षटकामध्ये नक्कीच हवाई फायर करावा लागेल तो फलंदाजांना, जर या स्पर्धेमधील आव्हान आपले जिवंत ठेवायचं असेल तर. यायला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. हो हो, सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल आपण पाहतोय गावदेव वेल या संघाचा. क्रिकेटवर प्रेम कसं असावं तर क्रिकेटवर प्रेम असं असावं. क्रिकेटवर जिद्द कशी असावी तर क्रिकेटवर जिद्द अशी असावी. हे संपूर्ण आपल्याला दाखवतो आज रुपेश. आज रुपेशने ठाणून आलाय, आज निश्चय केलाय, प्रण केलाय की संघासाठी काहीतरी करून दाखवायचं, आज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काहीतरी करून दाखवायचं. नक्कीच सगळीकडे रुपेश आणि रुपेश दिसतोय, कारण प्रथम फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी केली होती आणि त्यानंतर काय झेल पकडला होता, अशक्य झेल होता, मात्र अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे रुपेश. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे रुपेश आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सध्या आपण पाहतोय ती जयदुर्ग सुरई या संघाची. जसं आयुष्यवर बोलू काही तसं भिवंडी क्रिकेटवर बोलू काही असं एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. भिवंडी क्रिकेटचा इतिहास हा या पटलावर आला पाहिजे, कारण भिवंडी क्रिकेटसाठी ज्या ज्या खेळाडूंनी ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिलंय त्यांचा उल्लेख या भिवंडी क्रिकेटवर लिहू काही किंवा बोलू काही या पुस्तकातून काहीतरी आलं पाहिजे पुढे. सुभाष, नक्कीच ऑल द बेस्ट तुझ्यासाठी. नक्कीच सर, तुमच्यासाठी ऑल द बेस्ट असणार आहे, कारण भिवंडी क्रिकेटची सेवा तुम्ही खूप केलेली आहे. अनेक मेगा तुम्ही नक्कीच कव्हर केलेले आहेत आणि तुमचा आवाज नक्कीच आमच्या भिवंडी प्रेक्षकांना खूप आवडतोय. तर धावसंख्या पण स्थिर आहे, 26 आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. गावदेव वेल संघाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातंय. सुजित गोलंदाजी मार्कवर, यायला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात नाही. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. सूर्य एक्सप्रेस आपण पाहतोय सुजित पाटील गोलंदाजी मार्कवर. नक्कीच एकेरी दुहेरी धावांवर आता काही भरोसा नाहीये, मोठ्या फटक्यांवर भरोसा असेल इथे मात्र वेल संघाचा, आणि तेच निश्चय इथे मात्र दिसतंय. अजय भोईर यांचा शुभागमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढील चेंडू राईट मोर द विकेट. यायला चेंडूला फिरकवून दिलेला आहे. चेंडू जात आहे सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 वाढून जुळली ती 32 धावा. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की उर्वरित चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न तर केला जातो गावदेव वेले संघाच्या फलंदाजांकडून. क्रिकेटवर कृपया सुरईचे जे समर्थक असतील, गाववाले असतील, त्यांनी कृपया चेंडू परत द्यावा विनंती आहे, एक कळकळीची विनंती. धन्यवाद. आपलं प्रेम असंच राहू दे क्रिकेटवर. 9 चेंडूंनी अजून 41 धावांची आवश्यकता आहे. सुभाष, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं की 36 धावांची आवश्यकता असताना 35 धावांची आवश्यकता अशा प्रकारची फलंदाजी झालेली आहे. काही अशक्य नसतं, मात्र शक्य करणं आणि निश्चय करणं हा एक भाग असतो. पाहिजे इच्छाशक्ती दाखवेल का हा खेळाडू. आणि या मैदानाचा इतिहास नक्कीच सर आपल्याला सांगू शकतोय की या मैदानावर 2 संघांनी हा कारनामा केलेला आहे.
सर्वप्रथम हा कारनामा केला होता बंदरामती कालेर संघाने पॉवर शेलार संघाविरुद्ध, आणि त्यानंतर हा कारनामा केला होता गावदेवी अंजूर संघाने हार मंजूर केली नव्हती ते एकविरा मानकुली संघाविरुद्ध. 9 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. सुजित यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जातोय सीमा पार दणदणीत षटकार. सुभाष, जर आणखीन 2 असे मोठे फटके आले ना तर हाय व्होल्टेज सामना होऊन जाईल हा सामना देखील. कारण जशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला वेले संघाने त्याला देखील नक्कीच कौतुकाची थाप मिळलीच पाहिजे. आणि या स्पर्धेमधील आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की हा 550वा षटकार पाहायला मिळतोय तो फलंदाज मनीषाच्या बॅटमधून. नक्कीच कौतुक करावं तितके कमी आहेत. आमचे अल्पेश मुकादम असतील, अल्पेश गायकवाड असतील, ज्ञानेश्वर मुकादम असतील, राजू पाटील असतील, बरेचसे असे गुणसंख्या लेखक आहेत या भिवंडी क्रिकेटमधील ज्यांचा उल्लेख आवर्जून करावा असं वाटतो. 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही हे जणू दाखवून देताना फलंदाज मनीष. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने होलतोय आणि पंचांचा वाईटचा शर्यत आहे. पहा दबाव कसा जाणवला लगेच. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर दबाव लगेच आला तो सुजितवर, आणि ती परिणिती आता मात्र नक्कीच फायदेशीर ठरेल का वेले संघासाठी. 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचे चित्र स्पष्ट झाले नाही. असं वाटलं होतं की या षटकामध्ये पाडं जड आहे सूर्य संघाचं, मात्र गावदेवी वेले संघ पुन्हा एकदा वापसी करतोय. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकली मध्ये गॅप मधून क्या चेंडू बात होतोय आहे. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दगता असणारा चेंडू देखील अतिशय सुंदररित्या खेळी करून या 4 धावा प्राप्त केल्यात या खेळाडूला. कौतुक असेल या खेळाडूचं. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीपर्यंत गावदेवी वेले संघाचा उल्लेख मी नेहमीच डॉक हॉर्स छुपा रुस्तम संघ करत होतोय. मात्र या वर्षापासून या संघाचा उल्लेख मी किलस्टिका संघ काय करतोय का करतोय याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच सापडतो. आणि आपण पाहिलं 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न केला जातोय गावदेवी वेले संघाच्या फलंदाजाकडून. सुजित पाटील सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा मनीष. यावेळी अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाही, पंचांचा वाईटचा शर्यत होय. कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय आणि पंच आपण पाहतोय की वाईट घोषित करतात. हा चेंडू मात्र गोलंदाज सुजित याला पुन्हा टाकावे लागेल. तर ज्या पद्धतीने चेंडूनी उसळी घेतली, चेंडूनी भरारी घेतली, सिद्दीक भाबेजी सर, हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. आणि कधी कधी असं होतंय वाईट चेंडू हाताळताना प्रतिस्पर्धी संघाची अवस्था आपण नक्कीच चांगली करतो आणि आपल्या संघाची अवस्था वाईट करतोय. आता 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही जवळपास 29 धावांची गरज. सूर्य एक्सप्रेस सुजित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज मनीष. मनीष चांगल्या टच मध्ये. याले हो हो ये उडाया वाडा शॉट. इक्के दुक्के से नहीं छक्के से ही ये काम बनेगा. आणि किलर स्टिक संघ या संघाला मी का म्हणतोय याचं उत्तर असं सर्व प्रेक्षकांना आणि आपल्यालाही मिळालेलं असेल. आता पाहिलं की एकंदरीत काय स्थिती होती आणि आता परिस्थिती काय बदलली आहे. कारण ज्या परिस्थितीतून हा मार्गक्रमण केलाय वेले संघाने खूप कौतुकास्पद असेल. 50 धावांचा टप्पा वेले संघ पूर्ण करतोय. अर्धशतक इथे वेले संघाचा पूर्ण होत आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी वेले संघाने नक्कीच पलटवार केलेला आहे. असं वाटलं होतं तिसऱ्या षटकापर्यंत दुसऱ्या षटकापर्यंत की पाठ जड आहे जयदुर्गा सुरी हे या संघाचं. मात्र तिसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र मनीष यांनी आपला इरादा स्पष्ट केला आणि स्फोटक फलंदाजी करताना गावदेवी वेले संघाचं पाठ इथे जड झालेलं आहे. आता मात्र 6 चेंडू शेवटचा आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतात ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा हार्दिक स्वागत आहे. ही
BCI चॅम्पियन ट्रॉफी आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत पुरुषोत्तम मंडळासह दिवा स्फोट दिवा आणि यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळते. आज सुपर संडे आणि सुपर संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. 8 सुपर संघ त्यापैकी 2 सुपर संघ सध्या एकमेकांसोबत लढताना. ज्या पद्धतीने विनोदने अंतिम षटकामध्ये रुपेशला चान्स देऊन 50 धावांचा टप्पा त्याचा पूर्ण करून दिला, संघाची धावसंख्या वधारण्यासाठी मदत केली, त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी इथे मात्र वापरली जाईल का वेळे संघाच्या भावेश या कर्णधारामार्फत? कारण स्ट्राईक जर फलंदाज खेळत होता मनीष त्याच्याकडे असेल त्यावेळेला नक्कीच एक इच्छाशक्ती किंवा एक थोडीशी स्फूर्ती निर्माण होईल ती वेळे संघाला, आणि ती मात्र एक आशा उमेद असेल ती वेळे संघासाठी. 6 चेंडूने 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही हे जणू दाखवून दिलेलं आहे गावदेवी वेले संघाच्या फलंदाजांनी. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहे, क्रीजवर आहे आणि त्याला साथ देतो तो मनीष. गोरसई ए संघ आणि गोरसई बी संघ दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. ए संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. येत्या मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, फक्त एकाच धावावर समाधान. ज्या पद्धतीने विनोदनी रणनीती वापरली होती त्याच पद्धतीने इथे मात्र भावेश रणनीती वापरतोय. 5 चेंडू खेळण्याची जबाबदारी, महत्वाची जबाबदारी इथे मात्र मनीषवर सोपवतोय भावेश. 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज सामना. ज्या पद्धतीने सुभाष मी तुला सांगितलं होतं की शेवटच्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर हा हाय व्होल्टेज सामना किंवा रंगतदार सामना ठरू शकेल, आणि तशीच इथे मात्र चित्र निर्माण होताना. केतन पुन्हा एकदा राईट टर्म लेफ्ट टर्म अराउंड विकेट. इथे मात्र मोठा फटका, डान्सिंग डाऊन, मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल घेतला जातोय आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. मनीषच्या खेळीचा अंत. ज्या विकेटची आवश्यकता होती जयदुर्ग सुरे ए संघाला तो विकेट प्राप्त झालेला आहे. नक्कीच हा विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकेल या मॅचचा. नक्कीच, मात्र काही सांगू शकत नाही. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज आहे. सुरेई संघ बऱ्याच प्रमाणात त्यांच्या समर्थकांसह इथे आहेत. रोशनजी वजे असतील, श्याम द्वारकानाथ पाटील साहेब असतील, सर्व इथे मात्र उपस्थित आहेत. पहा सिद्दीक बाबीजी यांचे खास चाहते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. कारण सिद्दीक भाबीजी जिथे असतील तिथे क्रीडा रसिकांचा किंवा आमच्या या भिवंडीच्या चाहत्यांचा मोठा गोतावळा असतो. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. भिवंडीला का क्रिकेटचं नंदनवन किंवा का क्रिकेटची पंढरी म्हटलं होतं तर याच कारणासाठी. कारण क्रिकेटसाठी जगणं, क्रिकेटसाठी सर्वस्व अर्पण करणं हे भिवंडीकरांनी दाखवून दिलंय. इथे मात्र पुन्हा एकदा तो प्रयत्न मात्र सफल ठरताना लॉंग ऑन इन लॉगअपच्या वरून जाणारा दमदार खणखणीत षटकार. 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावा, क्या बात है. दोन्ही संघ अजूनही हार मानण्याच्या तयारीत नाहीयेत. दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं अजूनही इच्छित आहेत आणि प्रयत्नशील देखील आहेत. कारण आपण जर पाहिलं तर पारडं दोन्ही संघांचं अजूनही बॅलन्सिंग आहे. कुठल्याही संघाच्या बाजूने ते झुकलेलं नाही. मात्र थोडीशी एक प्लस फॅक्टर तो सुरई संघाच्या बाजूने दिसतोय, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर केतन, परतताना सामना करेल साजन. फुल टॉस डिलिव्हरी, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कमकुवत फटका आणि चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल रूपी कन्वर्ट होतोय. एक तुम्हारी एक हमारी, फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. बैट्समैन के पास कोई चारा नहीं था. 8 आउट और गेट आउट की पोजीशन थी, लेकिन अक्सर देखा गया कि इन फ्रंट ऑफ द विकेट जब आप शॉट खेलते हैं फुल टॉस गेंद तो वो कैरी नहीं होती है. और आपने कहा कि फटका फसला आणि बैट्समैन ठसला. क्या बात है.
आता 2 चेंडू आणि 16 धाबांची गरज. 2000 मला वाटतं 11 की 8चा काहीतरी तो साल होता, असा सामना होता. 2 चेंडूमध्ये 17 धाबांची गरज होती. डिंगडॉंग आणि वेदांत वाडा असा सामना होता. 2 चेंडूमध्ये 17 धाबांची गरज असताना त्या गोलंदाजाने चेंडू 9 टाकला आणि त्यानंतर जी सूत्र फिरली, जे चक्र फिरली, ते 2 चेंडूमध्ये 17 धावा देखील झाल्या. हा क्रिकेटचा इतिहास आहे. काही होऊ शकतं, काही घडू शकतं. जर तरला महत्व नसतं. अनिश्चिततेने भरलेलं हा खेळ म्हणजे क्रिकेट. रोहिंजनला छत्रपती ट्रॉफी होती, तिथे एकही चेंडू टाकला गेला नव्हता आणि 11 धावा झाल्या होत्या. असं क्रिकेट आहे. केतन इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेताना आपण पाहतोय चेंडू वळतोय फर्स्ट स्लिप मधून थर्ड मॅन क्षेत्राकडे. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मनीष बाद झाल्यानंतर जी सूत्र फिरली, मात्र साजननी एक इच्छाशक्तीला साजेचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. साजननी आल्यानंतर पहिलाच षटकार मारला. असं वाटलं होतं की पुन्हा एकदा बॅटल पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारे रंगेल, मात्र साजन बाद झाल्यानंतर मात्र ती ज्योत मावळली आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे इथे मात्र वेले संघाच्या बाबतीत. आणि 99.99% इथे मात्र सामना सुरेश संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 15. एक चेंडू आणि 15 धावा. जर हा सामना सुरेश संघ हरला तर याला एकमेव कारण ठरू शकेल तो गोलंदाज. केतन अंतिम चेंडू, 15 धावांची गरज आणि सुंदर चेंडू आणि अशा पद्धतीनं सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई ए संघ. अभिनंदन सुरई संघ, अभिनंदन रुपेश, अभिनंदन.